कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील 22 शहरांना ई बसेस मिळणार आहेत। जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? 9 फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार आहे। ओडिशा सरकार टेलिफोन बिल भरत नाहीये। सौदी अरेबियात आता उंटांनाही पासपोर्ट मिळणार आहे। महिलांचा टेनिसमधील विश्वकरंडक भारतात रंगणार आहे। धनुष मृणालच्या नात्यावर सिद्धार्थने मिश्किल टिप्पणी केली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 6 फेब्रुवारी वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे ई बसची। महाराष्ट्रातील 22 शहरांना 1609 ई बस देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे। यातील 1411 बस करता निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती शहर विकास राज्यमंत्री तोखन साहू यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली। अहिल्यानगर शहरासाठी 40 बसना मंजुरी देण्यात आली असून सर्व बसकरिता निविदा जारी झाली आहे। अकोला शहरासाठी 50 बसना मंजुरी मिळाली असून त्यातील 42 बससाठी निविदा जारी झाली आहे। अमरावती शहरासाठी 50 बस मंजूर करण्यात आल्या आहेत, तर 40 बससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि भिवंडी शहरासाठी प्रत्येकी 100 बस मंजूर करण्यात आल्या असून सर्व बस करता निविदा मागवण्यात आल्या आहेत। चंद्रपूर, धुळे आणि इचलकरंजी या शहरासाठी 30, 26 आणि 20 बस करिता निविदा जारी झाली आहे। कल्याण डोंबिवली शहरासाठी 100 बसना मंजुरी देण्यात आली आहे, तर यातील 75 बससाठी निविदा जारी झाली आहे। कोल्हापूरला दिल्या जाणाऱ्या सर्व 100 बससाठी निविदा जारी झाली असल्याचं साहू यांनी सांगितलं। मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर, नाशिक, परभणी, सांगली, सोलापूर, ठाणे आणि विरार या शहरांना दिल्या जाणाऱ्या ई बससाठी निविदा मागवण्यात आल्या असल्याची माहिती देखील साहू यांनी दिली। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आयकर रिटर्नची। आयकर रिटर्न भरणाऱ्या लाखो करदात्यांच्या मनात एक मोठा प्रश्न बऱ्याच काळापासून रेंगाळतोय। सरकार जुनी कर व्यवस्था पूर्णपणे रद्द करणार आहे का? जर तुम्ही गृहकर्ज, विमा आणि PPF सारख्या बचतीद्वारे कर वाचवण्यासाठी जुन्या प्रणालीवर अवलंबून असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केलंय की जुनी कर व्यवस्था सध्या कुठेही जाणार नाही। जरी बहुतेक लोक नवीन कर प्रणाली स्वीकारत असले तरी जुनी प्रणाली बंद करण्यासाठी कोणताही सनसेट क्लॉज आणण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही। CBDT अध्यक्षांनी कबूल केलं की करदात्यांनी नवीन कर प्रणालीचं स्वागत केलंय। आकडेवारी दर्शवते की अंदाजे 88% वैयक्तिक करदाते आता नवीन प्रणाली अंतर्गत त्यांचे रिटर्न भरतायत। हा एक महत्त्वाचा बदल आहे। रवी अग्रवाल यांनी आश्वासन दिलं की करदात्यांना अजूनही 2 पर्यायांमधून निवड करण्याचे स्वातंत्र्य असेल। सरकारचा असा विश्वास आहे की संक्रमण सकारात्मक आहे, परंतु कोणत्याही प्रणालीची सक्ती करण्याची कोणतीही योजना नाही। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुण्याच्या महापौर पदाची। पुणे महानगरपालिकेच्या नवीन महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। भाजपला पूर्ण बहुमत असल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्चित असला तरी शहरात उत्सवाचं वातावरण राहणार नाही। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अलीकडेच झालेल्या निधनामुळे भाजपने त्यांच्या विजयानिमित्त कोणताही उत्सव, गुलाल किंवा फटाके न उडवण्याचा निर्णय घेतलाय। पुणे महानगरपालिकेत भाजपकडे 119 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरली आहे। भाजपने महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांना उमेदवारी दिली आहे, तर परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे। काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात असली तरी भाजपच्या संख्याबळामुळे मंजुषा नागपुरे यांचा विजय निश्चित मानला जातोय। मंजुषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत आणि अनुभवी नेत्या म्हणून ओळखल्या जातात। त्या सलग 3ऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। पॉडकास्टची चौथी बातमी आहे ओडिशा सरकारची।
ओडिशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार कोट्यवधींचे टेलिफोन बिल भरत नाही. मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण मंत्रालयाने राज्य सरकारला अनेक पत्रे लिहिली आहेत, परंतु अद्याप कोणतेही पैसे दिले गेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत संचार निगम लिमिटेड बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करतेय. मांझी सरकारने आमदारांचं वेतन तिप्पट केल्यानंतर 2 महिन्यांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे सौदी अरेबियाची. सौदी अरेबियाने एक असा निर्णय घेतलाय ज्याने जगाला आश्चर्यचकित केलंय. आता केवळ मानवांनाच नाही तर उंटांनाही पासपोर्ट दिले जातील. सरकारने देशातील लाखो उंटांसाठी अधिकृत पासपोर्ट जारी करण्याची योजना जाहीर केली आहे. या निर्णयामुळे उंटांची खरेदी, विक्री, ओळख आणि व्यवस्थापन सुधारेल असं म्हटलं जात आहे. पर्यावरण, पाणी आणि कृषी मंत्रालयाच्या मते उंटांना पासपोर्ट जारी केल्याने या क्षेत्राची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढेल. त्यामुळे उंटांचा एक विश्वासार्ह आणि व्यापक डेटाबेस देखील तयार होईल. देशात उंटांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत त्यांच्या व्यवस्थापनासाठी कोणतीही केंद्रीकृत ओळख प्रणाली नाही, जी या उपक्रमामुळे बदलेल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. टेनिस या खेळाचा महिला विभागातील विश्वकरंडक म्हणून ओळखला जाणारा बिली जीन कप हा भारतात खेळवण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून देण्यात आली. अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस अनिल दुपर यांच्याकडून या प्रसंगी सांगण्यात आलं की भारताला बिली जीन करंडकाच्या आयोजनाचा मान मिळालाय. नवी दिल्लीतील टेनिस क्रीडा संकुलात हा करंडक खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा 7 ते 11 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. हा करंडक साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असून 2 अव्वल देश प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. या करंडकामध्ये यजमान भारतासह इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, न्यूझीलंड व थायलंड या देशांचा सहभाग असणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सिद्धांत चतुर्वेदीच्या वक्तव्याची. अभिनेता धनुष सोबत डेट करत असल्याच्या चर्चांमुळे अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदीने केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. एका पत्रकाराने चेन्नईशी संबंधित प्रश्न विचारला तेव्हा सिद्धांतने हसत मृणालकडे बोट दाखवत हा प्रश्न तिच्यासाठी आहे की माझ्यासाठी अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली. त्यावर उपस्थित पत्रकारांनीही मृणालला चिडवायला सुरुवात केली. मृणाल हसत सावरायचा प्रयत्न करत होती, मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव लपवता येत नव्हते. हा संपूर्ण क्षण समाज माध्यमावर व्हायरल झालाय. या सगळ्या चर्चांमागे धनुष सोबत तिचं नाव जोडलं जाणं हे प्रमुख कारण मानलं जात आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.